राऊरी तालुक्यातील राऊरी खुर्द येथे भर लोक वस्तीमध्ये असलेल्या काळूबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात दिनांक 5 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी दरोडा टाकून गहू व तांदळाच्या गोण्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली। राऊरी तालुक्यातील राऊरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस भर लोक वस्तीमध्ये काळूबाई महिला बचत गटाचे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान आहे। दुकानाचे चालक सोमनाथ पागिरे यांच्या मातोश्री नित्यनेमाप्रमाणे सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्याकरता गेल्या होत्या। त्यावेळी सदरच्या स्वस्त धान्य दुकानाच्या दरवाजाची कडी कोंडा तोडलेला त्यांना दिसून आला। त्यांनी तात्काळ सोमनाथ पागिरे यांना याबाबत माहिती दिली। पागिरे हे स्वतः घटनास्थळी आले असता त्यांना दुकानाचा दरवाजा व कुलूप कोंडे तोडल्याचे दिसून आले। त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता गहू व तांदूळ सह टेबल फॅनची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। दरम्यान भामट्यांनी 11.5 क्विंटल गहू व 1 क्विंटल तांदूळ तसेच एक टेबल फॅन असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला। पागिरे यांनी सदर घटनेची माहिती राऊरी तालुका पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार यांना दिली। घटनेची माहिती समजताच पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार, ग्राम महसूल अधिकारी तुषार काळे तसेच राऊरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट, अर्जुन दारकुंडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून घटनेची माहिती घेतली। पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। तसेच अहिल्यानगर येथून ठसे तज्ञाची टीम घटनास्थळी प्राचारण करण्यात आली होती। मात्र भर वस्तीमध्ये झालेल्या या चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन दारकुंडे हे करीत आहे। सतीश फुलसावंद सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राऊरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।